हॅलो नमस्कार, कशा आहात सगळेजण। आय होप तुम्ही सगळे खूप खूप छान असाल। टायमिंग बघू शकता, दुपारचे 2:15 वाजलेले आहेत आणि आता मी आलेले आहे किचनमध्ये। रवा लाडू मला बनवायचे आहेत, म्हणजे 2 दिवस झालं मी म्हणत आहे करायचं पण असू दे, उद्या करूया म्हणत हे 1-2 दिवस असेच गेलेले आहेत। आता म्हटलं फायनली आज बनवायचंच, कारण नंतर होणार नाही। जसं मी तुम्हाला म्हणलेलं आहे की आम्ही जात आहोत टूरला, 15 दिवसाचा टूर आहे, तर सोबत नेण्यासाठी काहीतरी आपल्याला बनवायचंच आहे। तर म्हणजे कसं आहे ना, कुठेतरी जायचं त्याचा आनंद तर असतो, पण त्या अगोदरची जी तयारी असते ना त्याचा विचार करून एक वेळा डोकं दुखतं किती आवरायचं असतं आपल्याला। म्हणजे की यामध्ये विसरलं नाही पाहिजे, खाण्यापिण्यासाठी करून घ्यायचं आहे थोडंफार, परत मग कपडे वगैरे हे ते बॅग भरून घ्यायचे आहे। पुरुषांचं कसं आहे, आलं की मग झालं का नाही त्यांचं सुरू असतं, पण बाकीच्या सगळ्या वस्तू म्हणजे सगळं आवरण्यामध्येच असं वाटतं की एक वेळा जाऊच नाही कुठे, घरामध्येच ठीक आहे। कारण कुठे तर जायचं एक्स्ट्राची कामं करावी लागतात। 8 दिवसाची कामं आधीच करून जायची असतात, मग आल्यानंतर परत 8 दिवसाचा गोंधळ असतो घरी, तसं आहे। तर असो, इकडं मी 2-2 कढया ठेवलेत बघू शकता तुम्ही, कारण मला 2 किलो रवा भाजायचा आहे आणि हे रवा भाजण्यासाठी थोडासा वेळ जास्त लागेल। गॅस कुठेही फुल करायचं नाही आहे, कमी गॅसवरती आपला निवांत हा रवा भाजून घ्यायचा आहे। म्हणजे टायमिंग सांगेने भाजण्यासाठी तर 30 मिनिट तरी मला लागलेले आहेत। 30 मिनिटामध्ये दोन्ही कढईमधला रवा मी भाजून घेतला, म्हणजे दोन्ही कडे माझा हात चालूच होता, तिकडंही आणि इकडंही मी परतत होते, म्हणजे थोडंसंही करपायला नको। रवा भाजून झाला मग मी एकाच कढईत केला, आणि जे आणखी थोडासा रवा राहिलेला होता ते मी एकाकडे म्हणजे दुसऱ्या कढईमध्ये भाजत आहे इकडं। आणि तोपर्यंत आमचे राजकुमारी आलेले आहेत, आणि यावेळेस मकाचं कणीस घेऊन आला, माझं फेवरेट आहे, मला खूप आवडतं, तर दिनेश यावेळेस जरूर घेऊन येतो। तर 2 घेऊन आलेला आहे आणि गरम आहेत, म्हणत आहे मम्मी खा, पण आता काम इतकं हातात आहे ना काम की खायचं आता मन नाही आहे, आणि हे करायचंही मन नाही, पण काही ऑप्शन नाही आता। तर इकडं साखर तिकडच्या रूममध्ये ठेवलेली होती, म्हणजे तिकडच्या किचनमध्ये ठेवलेलं आहे, कारण ते जास्त प्रमाणात इथं वरती ठेवेन तर ते डबा उचलणारही नाही आहे, म्हणून तिकडं ठेवलेलं होतं। दिनेशला म्हणलं साखर घेऊन आलेलं आहे। मेजरमेंट सांगेन तुम्हाला, 2 किलो रवा आहे, त्या हिशोबानं मी तर 1.25 किलो साखर घेतलेली आहे, आणि साखर बुडेल तितकं पाणी टाकलेलं आहे, म्हणजे थोडंसं जास्तच टाकलेलं आहे। आणि 1 तारी चाचणी होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। तर चाचणी बनाय थोडासा वेळ जास्त लागेल, कारण रवा भाजायला भरपूर वेळ गेला, आता ही चाचणी बनाय थोडासा वेळ लागेलच। तर साखर विरघळेपर्यंत मी चमचा फिरवती शिजवून घेतलेला आहे। आता कमी गॅसवरती चाचणी बनत आहे, तोपर्यंत म्हटलं मकाचं कणीस एन्जॉय करूया, गरम आहे तोपर्यंत, गार झाल्यानंतर परत खावंसं वाटत नाही। तर इकडं खात होते थोडं, मग आणखी आठवण आली की इथं चाचणी मी ठेवलेली आहे। तर असंच असतं आपलं, बिंदास्त एक 5-10 मिनिट बसलं, डोक्यात काहीतरी चालत असतं, तिकडं ते राहिलं, इकडे हे राहिलं, ते काम राहिलं, हे काम राहिलं, सुरू असतं। तर असं इकडं मकाचं कणीस खात मी चाचणी बनवून घेतलेली आहे। म्हणजे आज ना जास्त वेळ मी थांबलेली नाही आहे, किचन काउंटरवर बसूनच मी हे सगळं जे आहे ना तयारी केलेली आहे, कारण पाय खूप दुखत आहेत, कंबरदुखी, पायदुखी जास्त वेळ थांबल्यामुळेच होत आहे, कारण सगळी कामं थांबून आहेत। स्वयंपाक होईपर्यंत इथं थांबून असतो, परत भांडे वगैरे घासायचे तेव्हा पण थांबूनच, सगळी कामं थांबून त्यामुळे ना पायाची वाट लागत आहे। तर काही कामं मी बसून म्हणजे ज्या कामाला जास्त वेळ लागतो ना ती कामं मी निवांत बसून करत आहे। तर इकडे 1 तारी चाचणी बनलेली आहे, जशी की थोडीशी चाचणी बोटावर घ्यायची आहे आणि बोट खेचून बघायचं आहे, तार बनत असलं की समजायचं की चाचणी बनलेली आहे। तर या प्रेसमध्ये गॅस बंद केलेला आहे, आणि पूर्ण भाजलेला रवा मी 2 किलो रवा मी चाचणीमध्ये टाकलेला आहे, छान मी मिक्स केलं। तर एकदम हे मिश्रण खिरीसारखं झालेलं आहे। आता हे मिश्रण बघून तर तुम्हाला वाटत असेल की याचे लाडू बनणारच नाहीत, पण एकदम परफेक्ट हे लाडू बनतात, आणि इतके छान बनतात की तोंडात टाकताच वळगणारे असे मऊसूत लाडू बनून तयार होतात। तर आता हे मिश्रण तर बनलेलं आहे, आता यामध्ये आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट टाकायचे आहेत। तर मी इकडे घेतलेले आहेत काजू, तर 2 मोठे काजू घेतलेले आहेत, मोठे तुकडे करून टाकणार आहे, आणि काही मनुके टाकलेले आहेत, मी बदाम पण टाकू शकता। परत इकडं काही बी म्हणजे जे सीड्स मी आणलेले आहेत त्यामध्ये सगळं मिक्स आहे, ते मी टाकलेलं आहे 2 ते 3 चमचे, आणि छान मी मिक्स करून घेतलेलं आहे। 2 चमचे विलायची पावडर टाकलेली आहे, आणि चुटकीभर मीठ टाकलेलं आहे, म्हणजे चव छान येते। आणि आता वरून टाकूया 2-4 चमचे तूप, म्हणजे रवा भाजतेवेळेस मी बरोबर तूप टाकलेलं होतं, आणि आता मी एक 4 ते 5 चमचे तूप टाकलेले वरून, म्हणजे फ्लेवर छान येतो तुपाचा। म्हणजे तुम्हाला सांगेन तर 1/2 किलो तूप मला लागलेले, 2 किलो रव्यासाठी 1/2 किलो तूप आणि 2.25 किलो साखर लागलेली आहे, आणि एकदम परफेक्ट लाडू बनतात। कुठेतरी एक 10-12 दिवसासाठी तुम्ही जात आहात तर सोबत हे पॅक करून नेऊ शकता, छान राहतात, म्हणजे अजिबात खराब वगैरे होणार नाहीत। आणि मी शेंगदाण्याचे लाडू पण बनवणार आहे, म्हणजे आता श्रावण सुरू आहे, तर दररोज एक उपवास असतो, तर मला थोडेसे शेंगदाण्याचे गूळ टाकून लाडू बनवायचे।
तर रवा लाडू आणि शेंगदाण्याचे लाडू दोन्ही लाडू मी बनवत आहे। तर शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहेत आणि हे रवा लाडूसाठी मिश्रण म्हणून तयार झालेले, पण खूप सारा रवा इथं सांडलेला आहे। तर अगोदर हे रवा मी पुसून घेते। खूप सारे त्याचे म्हणजे ते कण हाताला लागतात ना, थोडंसं असं वाटतं, चिडचिड वाटते। तर अगोदर मी ते सगळे व्यवस्थित पुसून घेत आहे। आणि आता हे लाडू बनवण्यासाठी वेळ भरपूर लागणार आहे मला। तर दिनेशला म्हणलं आज गॅसला जाऊ नको, आपण दोघं मिळून लाडू बनवूया, कारण भरपूर वेळ लागणार आहे। आणि आतापर्यंत खूप सारी कामं मी आवरली आणि हे कामं आवरता दुपारचे 2-2:30 वाजलेले आहेत, तेव्हा कुठे मी सुरुवात केलेली होती। तर मिश्रण तयार करायचं मला 3-3:30 वाजलेले होते। म्हणजे मी कमी वेळा दाखवते, पण भरपूर वेळ लागतो अशा रेसिपी बनवायला। तर इकडे बघू शकता 1-2-3 वेळा मी त्याच्यामध्ये मी चमचा फिरवतच राहायचं आहे आपल्याला, म्हणजे लवकर ते गार व्हावं, छान ते सेट व्हावं लाडू बनवण्यासारखं। आणि इकडे शेंगदाणे पण मी भाजून ठेवलेले आहेत आणि काही सकाळी मी भाजले होते, पण हे थंड वातावरण असल्यामुळे ना ते एकदम असे थंड झालेले आहेत, वरची साल पण निघत नव्हती त्याची। तर आता जी भाजलेली ती व्यवस्थित भाजली आणि थोड्या वेळ मी गार होण्यासाठी ठेवलेले। आणि पातेली घेऊन मी इकडे का फिरत आहे, कारण फॅन ऑन केलेला आहे। विचार केला खाली ठेवलं तर हवा लागणार नाही, तर तिकडं मी टेबलवरती ठेवत होते जे कम्प्युटरचं आहे। दिनेश म्हणत होता मग त्यावर ठेवू नको, हे खूप वजन आहे तर ते पडेल। तर म्हणलं इकडे ठेवूया कॅनवरती पाण्याच्या, मग तिथं ठेवलं तर हवाच लागत नव्हती, एका साईडला झाल्याने मला भीती पण वाटत होती, भिंतीवरती पाला राहतात, त्यामुळे म्हणलं नको खालीच ठेवूया। तर खाली ठेवलेलं आहे थोडा वेळ मी, जोपर्यंत की रवा लाडूचं मिश्रण सेट होत आहे तोपर्यंत मी इकडं शेंगदाण्याच्या लाडूचं मिश्रण तयार करत आहे। शेंगदाणे छान गार झालेले आहेत, मिक्सर घेतलेला आहे आणि मोठं जे मिक्सरचं भांडं यामध्ये मी शेंगदाणे टाकलेले आहेत आणि वाटत आहे। एकदम बारीक वाटायचं आहे, आपल्याला कुठेही मोठं राहू द्यायचं नाही आहे। म्हणजे जेव्हाही शेंगदाण्याचे लाडू बनतात एकदम पेड्यासारखे बनतात, फक्त इतकंच लक्षात ठेवायचं आहे की हे जे मिश्रण आपण बनवतो एकदम बारीक वाटायचं आहे। तर इकडं थोडे करून शेंगदाणे म्हणजे 1-2-3 बॅचेसमध्ये सगळे शेंगदाणे मी वाटून घेतलेले आहेत। आणि यामध्ये टाकायचं आहे गूळ, म्हणजे साखर टाकली तरी पण चालते, आवडीप्रमाणे आपण टाकू शकता, पण गुळात म्हणजे जी गोडी गुळाला असते ना तशी साखरेला राहत नाही असं म्हणतात। म्हणजे गूळ टाकल्याने हे लाडू खूप छान चविष्ट बनतात आणि साखरेपेक्षाही गूळ चांगला असतो, गूळ खाल्ला पाहिजे। तर इकडं गूळ टाकूनच मी बनवणार आहे। तर शेंगदाण्याचं वाटण मी करून घेतलेलं आहे पूर्णपणे, आता घेतलेलं आहे इकडं गूळ। तर मेजरमेंट सांगेन तर अर्धा किलो शेंगदाण्यासाठी अर्धा किलो गूळ घ्यायचा आहे आपल्याला, पण मी इकडं कमी घेतलेलं होतं आणि नंतर मी परत गूळ टाकलेलं होतं, कारण मला वाटलं जास्त गोड होतील, थोडंसं सपक बनवूया। कारण दिनेशचे पप्पा म्हणतच असतात खूप गोड बनवते तू, काही बनवते गोड खूप बनवते, कारण गोड माझं फेवरेट आहे, गोड मला खूप आवडतं, त्यांना तितकं आवडत नाही, त्यांना चटपटीत वस्तू आवडतात। मी थोडंसं गोड जास्त बनवते, ते म्हणतच असतात तू जास्त गोड बनवते, म्हणून मला आज थोडंसं गूळ कमी टाकावे आणि ते खूपच कमी झालं आणि ते लाडू अजिबात चविष्ट लागतच नव्हते। तिकडं गूळ टाकलेलं आहे आणि 2 चमचे तूप टाकलेलं आहे मी आणि हे मिक्सरला फिरवून घेतलं, म्हणजे अगदी मिनटामध्ये छान मिक्स होतं, म्हणजे एकजीव होतं हे, म्हणजे लाडू एकदम सोप्या पद्धतीनं वळता येतात। आपण असंच गूळ मिक्स केलं तर व्यवस्थित होत नाही, म्हणून अशा पद्धतीनं थोडंसं गूळ आणि थोडंसं शेंगदाण्याचं वाटण टाकलं आणि मिक्सरला फिरवून घेतलेलं आणि तूपही यामध्येच ॲड केलेला आहे, म्हणजे फ्लेवर छान येतो। तर इकडं हे सगळं मिश्रण तयार झालेलं आहे, आता छान मिक्स करून घेऊया। हे भांडं पण म्हणजे जी ताट घेतलेली आहे ते पण छोटी झालेली आहे, मिश्रण झालेले जास्त, तर एक मोठं भांडं घेऊन त्यामध्ये मी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे, कारण खाली सांडलोंडा होत होता आणि वाटलं की गूळ कमी पडलेलं आहे। तर दिनेशला बोलवलं मी आणि म्हटलं आणखीन तिथं गूळ ठेवलेलं आहे, ते सगळंच गूळ जे आहे ना थोडंसं सुरीनं चिरून घे आणि ते मिक्सरला वाटून दे, यामध्ये मिक्स करूया। कारण मला ना आता खूप कंटाळा आले, करायचं अजिबात मन नाही, तरी पण मी करत आहे, मनात नाही ते एक वेळा असं म्हणतात ना मनात नाही ते करायला गेलं की बिघडतं, ते पण बिघडलं नव्हतं, खूप छान झालेलं होतं, काही बिघडलं नव्हतं, फक्त माझं करायचं मन नव्हतं आज। पण आता नंतर वेळ नाही, परत सोमवार असणार आहे, सोमवार झाली मग दुसऱ्या दिवशी पंचमी नागपंचमी आहे, तर 2-3 दिवस तर सणाचेच असणार आहेत, मग तेव्हा आपल्याला परत वेळ भेटत नाही, म्हणून म्हटलं। आणि ह्या वस्तू बनवायला वेळ पण जास्त लागतो, जसं रवा भाजणं, मिश्रण तयार करणं, लाडू बनणं, म्हणजे लाडू बनवणं भरपूर वेळ लागत आहे। म्हणजे 2 किलोचं प्रमाण मी इकडे घेतलेलं आहे, तर तुम्ही अंदाज लावू शकता, थोडासा वेळ जास्तच लागेल याला। आणि इकडे शेंगदाण्याचे अर्धा किलोचं घेतलेले, म्हणजे अर्धा किलो शेंगदाणे आणि अर्धा किलो गूळ घेतलेला आहे, म्हणजे हे पण 1 किलो आहे पूर्ण। तर इकडं दिनेश आणि मी हे लाडू बनवत आहोत, बघू शकता एकदम सोप्या पद्धतीने लाडू बनत आहेत, म्हणजे तूप जास्त प्रमाणात मी यामध्ये टाकलेलं आहे। लाडू बनत नसले तर वरून थोडंसं तूप टाका, छान मिक्स करा, एकदम परफेक्ट लाडू बनून तयार होतात। तर अगोदर तर आम्ही शेंगदाण्याचेच लाडू बनवलेले आहेत, टीव्ही पाहत, म्हणजे आता टीव्हीकडे अर्ध लक्ष आहे, लाडूकडे आहे, म्हणजे काहीतरी फेवरेट फिल्म लागली की मग लक्ष दिलं असतं, आणि कॉमेडी फिल्म मला खूप आवडते। तर इकडं फिल्म बघत आम्ही हे लाडू बनवलेले आहेत आणि आता घेतलेलं मी रव्याचं मिश्रण, तरी पण मला वाटते मिश्रण आणखी तितकं थिक झालं नाही, आणि थोडा वेळ मला फॅनला ठेवायची गरज होती, म्हटलं आता काढूया, वेळ भरपूर झालेला आहे, भांडे पण खूप सारे झालेले आहेत, मला भांडे पण क्लीन करायचे होते।
परत रात्रीचा स्वयंपाकी असतो, तर म्हणले लाडू बनवून घ्यावे, पण हे मिश्रण व्यवस्थित गार झालंच नव्हतं, त्यामुळे लाडू थोडेसे आशे बनले. तुम्ही म्हणाल तर एकचे लाडू बनवलेले आहेत, शेपच आला नाही त्याला. तर काही नाही, थोड्या वेळाने मी परत सेप देणार आहे. म्हणजे आता मिश्रण थंड व्हायचं वेट करेन तर भरपूर वेळ जाणार होतं, म्हणून मी म्हटलं जसे बनते तसं बनवलेले आहेत. पण काही टेन्शन नाही, एकदम परफेक्ट हे लाडू बनलेले होते. अगोदर मी असे लाडू बनवले मी आणि दिनेशनं, नंतर याला सेप दिलेले थोडे 5-10 मिनटाच्या नंतर. एकदम परफेक्ट हे लाडू बनलेले आहेत, बघू शकता तुम्ही. तर सगळ्याच लाडूला आता सेप द्यायचं आहे. जास्त वेळ लागला नाही, असं बघितलं तर वाटतं किती वेळ गेलेला आहे, पण नाही, जास्त वेळ लागला नाही. झटपट हे लाडू बनवून तयार झालेले होते. तर सगळे लाडू आम्ही बनवून घेतले. म्हणजे मला एकटीला झालं नसतं, दिनेशची खूप मदत आहे यामध्ये. अर्धे तर लाडू दिनेशनेच बनवलेले आहे, शेंगदाण्याचे पण आणि रव्याचे पण. तर इकडे बघू शकता सगळेच लाडू इकडे बनवून तयार झालेले आहेत. म्हणजे 3 किलो मिश्रणाचे आम्ही लाडू बनवले. 1 किलो शेंगदाण्याचं होतं मिश्रण आणि 2 किलो हे रव्याचं होतं. तर इकडे लाडू बनलेले सगळे परफेक्ट. एक दिनेश तुम्हाला तोडून दाखवत आहे, बघू शकता. एकदम नरम सॉफ्ट असे लाडू बनवून तयार झाले, जसं की तोंडात टाकताच विरघळणारे. आणि टेस्ट पण खूप छान आलेले आहे. दिनेशनं टेस्ट करून सांगितलं की मम्मी खूप छान बनलेले आहेत. मी काही खाल्लेलं नव्हतं, कारण एक करून आपल्या डोक्यात बसताना खायचं मन होत नाही. तर सगळे लाडू मी इथं आणून ठेवलेत किचनमध्ये. आणखीन डब्यात मी भरलेले नाही आहेत, कारण थोडंसं गार होण्यासाठी ठेवलेलं आहे. आता तोपर्यंत मी इकडं करत आहे शेंगदाण्याची चटणी. तर जे लाडूसाठी मी शेंगदाणे भाजलेले होते, त्यामध्ये थोडेसे शेंगदाणे मी ठेवलेले होते चटणीसाठी. तर शेंगदाणे घेतलं मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि यामध्ये मी थोडंसं जास्तच लसूण टाकलं. म्हणजे 10-12 पाकळ्या लसूण टाकलेले, चमच्यावर जिरं टाकलं, लाल मिरची पावडर, चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि मिक्सरला मोठं वाटून घेतलं. म्हणजे एकदम बारीक वाटायचं नाही आपल्याला हे. म्हणजे खलबतमध्ये वाटलं तर खूपच छान आहे, पण आता तितका वेळ नव्हता आणि ते खलबतमधलं वरचं दगड जे आहे ना वाटायचं असतं, ते बाबा कुठं ठेवलेत भेटतच नाही मला. काहीतरी त्यांना औषध वाटायचं होतं आयुर्वेदिक, ते घेतले, नंतर कुठं ठेवले त्यांनाही भेटत नव्हतं, म्हणून असू दे म्हणलं. आता खलबतमध्ये म्हणजे हे मी मिक्सरमध्येच मोठं वाटलं आणि डब्यात भरवून ठेवलेले. म्हणजे शेंगदाण्याची चटणी पण बनलेली आहे. आता नंबर आहे लाडूचा. लाडू अगोदर मी डब्यात भरवून ठेवते आणि मग स्वयंपाकाला सुरुवात करते. तर तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. चांगला वाटला असेल व्हिडिओला लाईक जरूर करा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट करूनही नक्की सांगा आणि हो, लाईक करायला अजिबात विसरू नका. तुमच्या एका लाईकमुळे मी खूप मोटिवेट होते. तर इकडं सगळे लाडू मी डब्यात भरलेले आहेत आणि टोपण लावून ठेवलेले आहे. म्हणजे रवा लाडूनं 2 डबे भरलेले आहेत, शेंगदाण्याच्या लाडूनं 1 डबा भरलेला आहे. आणखीन थोडीशी राहिलेली ती मी एका वेगळ्या डब्यात काढून ठेवली. म्हणजे आता दररोज खाण्यासाठी लागणारच आहेत, म्हणून मी या डब्यामध्ये काढून ठेवलेलं आहे. तर या डब्यामध्ये डाळ होती, ती डाळ काढलेली आहे आणि डब्यामध्ये मी लाडू भरून ठेवले. म्हणजे दिसायच्या डब्यात ठेवणं खूप गरजेचं आहे.